फोकस, तुमचा फोकस कशावर राहतोय तो जास्त आहे. आता हे कसं असते तुमच्याकडे मल्टिपल गोल आणि मेन गोल. तुमच्याकडे आता जर समजा आता तुमच्या लाईफ मध्ये अशा गोल्स असतील, मल्टिपल गोल्स मध्ये तुम्ही घ्या की बाबा तुम्हाला आता कुठेतरी काहीतरी म्हणजे ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा मूवी बघायला जायचं आहे, बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, काय जरी असतील तरी ह्या मल्टिपल थिंग झाल्या तुमच्या लाईफ मध्ये. खरं आताच्या ह्या 100 डेज किंवा 90 डेज मध्ये तुमचं जास्त प्रोडक्टिव्ह टाइम कशाला पाहिजे, तुमचा मेन गोल. मग ते मेन गोल काय असू शकतो तुमचा? मेन गोल स्टडी का आणि काय असू शकतो विचार करा. अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला 3 महिन्यात अचीव्ह करायची आहे, या 100 दिवसात अचीव्ह करायची? जे काय असेल ते तुमचं रिझन, जे मार्क्स आहेत किंवा काय आहे, तुमच्या प्रत्येकाने ठरवलेलं असेल ना, मला बाबा पप्पा बुलेट घेऊन देणार आहे, बरोबर आहे ना, बुलेट घेऊन देणार आहे त्यामुळे मला मार्क्स पाहिजे. ऍक्च्युली कारण बुलेट आहे. अभ्यास हे नाममात्र तुमच्यासाठी म्हणजे एक प्रक्रिया आहे ती. मला त्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर काय मिळणार आहे? मला बुलेट मिळणार आहे. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमचा हा 3 महिन्याचा वेळ म्हणजे हे 3 मंथ्स टाइम तुम्ही जर आता बघितला गेला तर तुमचा फोकस कशावर ठेवला? दंगल, तारे जमीन पर, चक दे इंडिया आणि कुठला भाग मिल्खा, 3 इडियट्स, गोल्ड, सुपर 30, गुरु, आणि इकडे येते ते कार्यकर्ते सैराट, मारी म्हणजे ते धनुषचा पिक्चर वाटतं मारी ना, कबीर सिंग, आणि कुठला आहे त्यामध्ये शिकण्यासारखं काहीतरी पण घेतलं. तुम्हाला जर या पिक्चर मध्ये फोकस ठेवायचा झाला, तुमचे पुढचे 3 महिने लक्षात ठेवा, तुम्ही जे ग्रास्प कराल त्याच्याप्रमाणेच तुम्ही हे बनाल. जर तुम्ही या मूवी ओरिएंटेड म्हणजे अभ्यासावर फक्त फोकस केंद्रित केला, मी मूवीचं उदाहरण का द्यायला लागलेलं आहे तुम्हाला, कारण की ह्या पिक्चर बघितला तर डोक्यात तुमच्या काय सतत काय कसले विचार असणार आहे? असलीच मारामारी, दंगा, काय असेल ते आपलं म्हणजे जे ग्रास्प कराल ते तुम्ही बनाल, जे ग्रास्प करेल ते बनाल. मध्ये मध्ये एक जण स्टंट मारत बसतेत माहितीये काय जर असं पुढं वागतच काय ते गेम वगैरे असं काय काय आलं की ते करत बसते. पबजी आले की ते झोपेत पण असंच करतात. लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जिथं तुम्ही जे ग्रास्प कराल, आता यासारख्या मूवी जर तुम्ही ग्रास्प कराल, तुमच्यात काय मिळेल? मोटिवेशन, एक प्रकारचं मिळेल, इन्स्पिरेशन मिळेल, जेणेकरून तुम्ही काय कराल तुमच्या. मी आता तुम्हाला सांगत नाही हे वेळ पिक्चर बघण्याची आहे, नाही तर तुम्ही म्हणाल सरांनी पिक्चर बघायचं सांगितलंय, घरात ओरडतील आणि घरात ओरडले तरी पण तुम्ही काय करणार? सरांनी सांगितलं पुढे जाऊन विचारा. काही नाही, पिक्चर फक्त मी तुम्हाला वाट सांगायला लागले. जे तुम्ही घ्याल तेच तुम्ही बना. जे इथं मग आता तुम्हाला काय घ्यायची वेळ आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आता जर तुम्ही बघायला मेन गोल तुमचा रिझन असेल, काय पण कोणाचं पण रिझन असू शकते, ते रिझन अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला उठता बसता ह्या 5 गोष्टी तुमच्या ठरवायचे. म्हणजे 5 गोष्टी याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते तुमचं रिझन. तुम्हाला स्टडी मध्ये कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, नाही बरेच जण म्हणते ना सर बसतोय अभ्यासाला, मन माझं अमेरिकेतच असते, काय तुम्ही म्हणजे मला कुठं पण बसावे पिक्चरला कुठं तर तिथे गेम चालू असते, मग गेम तिकडे जाते, गेम कडे लक्ष जाते. मी बसायला लागले अभ्यासाला पण बर्थडे कडे लक्ष जाते, मित्राचा बर्थडे तिथे केक कापलाय, समोसा आणलाय, तिकडे लक्ष जाते. बऱ्यापैकी रिझन्स तुमचे असू शकतात, मग ते कॉन्सन्ट्रेशन लूज होते. मग जसं कॉन्सन्ट्रेशन तुमचं लूज होईल त्यावेळी तुम्हाला ते रिझन काम करणार आहे. पण ते रिझन तुमच्या सतत डोक्यासमोर पाहिजे. मी तुम्हाला
ठेवायचं? डोक्यात. इथं जिथं दिसेल तिथं तुम्ही जिथं म्हणजे घरी असताय, स्टडी टेबल असेल किंवा तुमचं रूम असेल, त्या रूम मध्ये तुम्ही असं एक ऍटमॉस्फिअर क्रिएट करा की जेणेकरून त्या ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे बरं वाटेल, सतत टार्गेट आठवेल. लक्षात घ्या, बरेच अशी जगातील सक्सेसफुल लोक आहेत की जे स्वतःला अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनच्या पद्धतीने स्वतःला तिथपर्यंत नेलेले. तुम्ही जर स्वतःला रिझन सतत म्हणजे स्वयं सूचना हा प्रकार जर केला, स्वतःचा रिझन आठवला, का करायचं आठवला, स्वतःला ते रोज सांगत बसला, तर तुमचं डेफिनेटली ते रिझन पूर्ण होणार आहे. समजा एखाद्याला IIT ला ऍडमिशन घ्यायचं आहे, मग त्या IIT ला ऍडमिशन घेण्यासाठी आधी पूर्वीच माझी ही तयारी होणे गरजेचे आहे. कुणाला IAS IPS व्हायचं आहे, त्या IAS IPS साठी मला आत्ताचा अभ्यास करणे गरजेचं काय हे ज्याला जाणवेल तोच पुढे जाऊन काय करणार आहे, जास्तीत जास्त मार्क्स पाडणार आहे. जर हे तुम्हाला जाणवत नसेल तर कुठं तर तुम्ही मागा हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळी उठता बसता दिसेल तिथे तुम्हाला तुमचं टार्गेट दिसायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता आपले तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं, तुमच्याकडे किती ज्ञानेंद्रिय असतात? 5 ऑर्गन्स किती असतात? कुठले कुठले असतात? तर हे 5 ऑर्गन्सला म्हणजे आता आईस, तुम्हाला आईस, तुम्ही आता हे पुढचे 3-4 महिने तुमचं फक्त दिसताना अशाच गोष्टी रिझनच्या रिलेटेड दिसत पाहिजे, टार्गेटच्या रिलेटेड दिसत पाहिजे. 95% मार्क्स पाडायचे, 95% मार्क्स पाडायचे, तर असे तुम्हाला गोष्टी दिसताना पण अशाच गोष्टी दिसायला पाहिजेत. ना की बाबा तुम्ही पिक्चर मध्ये टाइम वेस्ट करायला लागला. तुम्ही भलेही काहीतरी बघा, तर त्या बघताना पण गोष्टी अशाच दिसायला पाहिजेत तुम्हाला. मग ते तुम्ही कुठलं पण ऍप्लिकेशन मध्ये बायजूस असू दे, लाईक किंवा तुमचं काय पण असू दे, बघताना अशाच गोष्टी बघा की व्हिज्युअलाइज अशाच करा की ज्या तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह करायचं. किती महिने करायचं? फक्त 3 महिने करायचं. म्हणजे 3 महिन्याकडे तुमचा फोकस असणे जास्तीत जास्त गरजेचं आहे. 3 महिने उठता बसता खाता ज्यावेळी डोळ्याने जी गोष्ट बघाल ती म्हणजे तुमचं टार्गेट दिसायला पाहिजे. टार्गेटच्या रिलेटेड तुम्ही त्या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ती युट्यूब जरी बघत असाल किंवा सोशल मीडिया हा फार वर्स्ट म्हणजे तुमच्या आता लाईफ मधली ती एक गोष्ट आहे. पण त्याचा युटिलाइज कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. फेसबुक आणि तुमचं व्हॉट्सअपनं तुम्हाला युटिलाइज काय होतंय असं वाटतंय का तुम्हाला? मला तर प्रोडक्टिव्ह काय वाटत, फक्त काय ती क्लासची इन्फॉर्मेशन, शाळेची इन्फॉर्मेशन, शाळेचा अभ्यास काय येत असेल तर तेवढंच आहे. नाहीतर बाकीचं असं प्रोडक्टिव्ह काय आहे का त्याच्यातून? मग तुम्हाला जर बघू वाटलं तर एखादं मॅथ्स किंवा काय जरी असेल तर युट्यूबवरचे कोणाकोणाचे लेक्चर्स असतील तर ते बघू शकता, तेवढंच बेनिफिशियल आहे. नाहीतर तुम्ही फेसबुकला स्क्रोल करत बसला तर तुम्हाला काय मिळणार आहे? एक व्हिडिओ स्क्रोल केला की लगेच दुसरा येतोय. हे सगळे मार्क जे आपले झुकरबर्ग भाऊ आहेत का, त्यांनी काय केलेलं आहे, ते अशी एक कन्सेप्ट बनवलेला आहे फेसबुक आणि FB ची आणि कशाची, व्हॉट्सअप आणि इन्स्टा. बाळांनो, याचा एक ऍव्हरेज रेशो बघितला तर जगातील 300 करोडच्या आसपास, 300 करोडच्या आसपास लोक याला ऍडिक्ट आहेत. ऍडिक्ट इन द सेन्स एवढे यूज करतात. म्हणजे हे सर्वेनुसार सांगितलं, एक ऍव्हरेज माणूस 6 तास याच्यात घालवतो, 6 आवर्स. एक ऍव्हरेज माणूस 6 तास घालवतो. पटत नाही त्या गोष्टी, परंतु आहे, रियालिटी आहे. आणि हा कालांतराने वाढत 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 जाणार आहे हा रेशो. पण तुम्ही जर देवानं तुम्हाला 24 तास दिलेले आहेत, किती दिलेले आहेत? मग ह्या मार्क झुकरबर्गला पण, जो फेसबुक ह्या सगळ्यांचा ओनर आहे झुकरबर्ग, त्या मार्क झुकरबर्गला पण किती वेळ दिलेला आहे देवानं? तो त्याची कंपनी जवळजवळ $200 बिलियन पुढे नेलेला आहे. आणि ती कशी नेलेली आहे? त्या 24 तासात. ते पण कुणाचा वेळ, स्वतःचा वेळ नाही देऊन तुमचा वेळ तो मात्र करायला लागलेला आहे. लक्षात येते का? कोणाच्या लक्षात आहे? तुम्ही तिथे ऍडिक्ट राहून तुमचा वेळ, म्हणजे तुम्हाला एखादं जर काम करायला सांगितलं 6 तास, घरात पण तिला काय आम्हाला अभ्यास आहे, तुम्ही काम सांगाल. खरं तुम्ही मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईल मध्ये किती वेळ घालवता हे तुमचं तुम्हाला जाणवत नाही. ऍव्हरेज बघायला गेला तर ते मोबाईल असा हातात घेताय. खरं जर तुम्ही मोबाईल तुमचा स्टडी टेबलच्या इथं ठेवला तर सगळ्यात तुमचं नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा. मोबाईल इथं आणि
आयुष्य चाललं होतं तेच नाही असं कोणाचं आहे? व्हॉट्सअपमुळे कोणाचं आहे? इंस्टामुळे कोणाचं आहे? मग हे वापरल्यामुळे नुकसान कोणाचं आहे? वापरल्यामुळे पण त्याचं नुकसान आहे ना? वापरल्यामुळे कोणाचं नुकसान आहे? त्यामुळे ह्या गोष्टी जरा सोशल मीडियापासून या 3-4 महिने काय जरा अवॉइड करा. मोबाईल असेल तर घरी कुठं तर कुलूप घालून त्याला ठेवा, लॉक करून, इंटरनेट पॅक मारू नका. नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं आणि ती गोष्ट एका ठिकाणी. आज सगळ्यात जास्त व्हॅल्यू तुम्ही मोबाईलला देता. बऱ्यापैकी ऑलमोस्ट 15-16 वर्षांच्या मुलांची स्वतःची मोबाईल सेट 10-15 लक्षात घ्या. मग त्यांनी जास्त तर तुम्हाला दिसता खाता उठता बसता काय दिसलं पाहिजे? तुमच्या डोळ्याला तुमचं टार्गेट दिसलं पाहिजे. ऐकताना पण अशाच गोष्टी ऐकायच्या आहेत. आता हे मॉरलनी तुम्हाला असावरी कुंभारने सांगितले की स्टडी कसं करायचं, असल्या गोष्टी ऐका. असल्या गोष्टी तुम्ही ऐकायला पाहिजे. नाही की ती गाणी कुठली पण सटरपटर काय गाणी असते दिवसातून 10 वेळा 15 वेळा आणि ते आपलं असं बरं चाललंय म्हणजे अशा गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळेला जर बघायला गेलेलं आहे तर तुम्ही फास्ट वेळ तुमचा हे ऐकण्यात घालवते. गाणी किती जण ऐकताय सकाळपासून? बरोबर आहे ना? मी गाणी ऐकायला आवड म्हणजे तुम्हाला ऐकू नका असं म्हणत नाही. ज्याचा व्हॉइस चांगला आहे त्यांनी ते पण करा. खरं कधी करायचं ते पण ठरवा. ऐकताना अशा गोष्टी ऐका, चांगल्या चांगल्या मॉरली गोष्टी ऐका ना तुम्ही. तुमच्या स्टडीला जे मोटिवेट करतील, तुमचं टार्गेट अचीव्ह करायला ज्या गोष्टी मदत करतील. 4 लोक भांडत बसले त्याचं नाही भांडू, आपल्याला काय करायचं? आपण आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्हाला